पहला रन। भाई कड़क। ए सुशांत, सुशांत फिर एक बार वाइड बॉल। इस बार कट करना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ, गेंद गई विकेट कीपर के दस्ताने में। पहला ओवर है यहाँ पर प्रगति पे। लश्कर लाइन से टॉस जीता है और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया है, तो आनंदित किया कोंडेश्वर प्रसन्ना को पहले बल्लेबाजी के लिए। फिर एक बार बढ़िया गेंदबाजी। वाइड बॉल जाने के बाद ऐसा लगा था दबाव आएगा रोहन, नहीं, कमबैक किया है रोहन ने। पहला विकेट गिरा, बड़ा विकेट यहाँ पर धर्मेश थापा जाता। तो यहां से एक पार्टनरशिप बनानी होगी आपको। पहली मैच में भी ऐसी हुआ था, पहले 2 ओवर में कुछ रन नहीं हुए थे कोंडेश्वर के, उसके बाद बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी। और एक समाजजनक स्कोर खड़ा किया था। तेजस मंडल बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी उन्होंने। प्रीतम नए बल्लेबाज, तेजस को मैन ऑफ द मैच नवाजा गया था। इस बार अच्छा खेला है प्रीतम ने, फील्डर वहां पर है तैनात। एक रन और इजाफा, तो कुछ हद तक अच्छी गेंदबाजी की है रोहन ने, बांध कर रखा, कोई आजादी नहीं दी अपने ओवर में, और ऐसी गेंदबाजी के लिए जाना जाता है ये रोहन। वाइड बॉल, राकेश सर का इशारा, यहाँ दिशा से भटके, लेंथ और लाइन में हैंडल रखना होगा कहीं ना कहीं। प्रीतम थोड़ा, अगर 3 गेंदों में 3 चौके लगाते हैं तो कल्पेश वैद्य की तरफ से 501 रुपए की धनराशि मिलेगी। क्षमा कीजिए, 1000 रुपए की धनराशि कल्पेश वैद्य की तरफ से। भैया फील्डिंग बहुत ही अच्छी फील्डिंग में तो कहूँगा, फील्डिंग की ताकत है यहाँ पर, आसानी से रन मिलेगी। सम्मानित करते हुए फील्डिंग में जान डाल रहे हैं। ये सेमीफाइनल का मुकाबला है, यहाँ से जो भी जीता वो मेगा फाइनल खेलेगा। कल मेगा फाइनल में राइजिंग स्टार पहुंच चुकी है, तो यहाँ से जो भी टीम जीती वो मेगा फाइनल खेलेगा, तो यहाँ से पीछे कोई नहीं हटेगा। जहां पर रन नहीं था वहां पर रन बनाना चाहते थे। दूसरा विकेट जीता हुआ प्रीतम के रूप में। क्या कहेंगे नितिन सर यहाँ पर?
दो विकेट जो 2 बड़ी विकेट गिर चुकी है यहाँ पर। पहले धर्मेश थापरिया, उसके बाद प्रीतम। याच्या आधी जर पाहिलं तर 1 बॉल 4 क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये याच टीमनी तो करामत केला. म्हणजे त्याचं मी आधीच म्हटलं, क्वार्टर फायनलमध्ये तुम्ही असा काय परफॉर्मन्स केला ना, मग सेमीफायनलमध्ये तुमच्या अंगामध्ये ऑटोमॅटिक ऊर्जा येते, म्हणजे एनर्जी येते. तेच आपण ऑनफिल्ड पाहतोय की फिल्डिंग चांगली होते, बॉलिंग चांगली होते आणि जे मिस चान्सेस आहेत ते घेत आहेत. आणि ते म्हणजे आत्तापर्यंत मला वाटतं लष्कर अलायन्स आत्तापर्यंत सरस असणारा संघ आहे या सामन्यामध्ये आणि सेमीफायनल सांगणार आहे मुंबईची. तो सही फरमाया है यहाँ पर नितिन जी मते सर आपने। स्कोर बढ़ता हुआ 6 रन, उसमें 4 और जोड़ दो। ये लगा एमपीएल का चौका। स्कोर बढ़ता हुआ 10 रन। फिर एक बार बढ़िया तरीके से खेला है, फिर एक बार लगता हुआ एमपीएल का चौका। बढ़िया बल्लेबाजी। तेजस क्यों गए मैच को मैन ऑफ द मैच से सम्मानित किया था, नवाजा गया था, उसका जीता जाता उदाहरण है। 2 चौके लगाए उन्होंने। ऐसी बल्लेबाजी के लिए जाना जाता है। वाइड बॉल यहाँ दिशा से भटके। अच्छा तालमेल, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। एक रन का और इजाफा होता हुआ लेग बाय का इशारा नीलेश सर का। 16 रन, स्कोर बढ़ता हुआ। इस बार आगे आगे खेलना चाहते थे। बहुत ही बढ़िया फील्डिंग लॉन्ग के क्षेत्र पर। स्कोर बढ़ता हुआ 17 रन। बाबू गेंदबाजी करेंगे। बाहर की गेंद को छेड़छाड़ी नहीं करेंगे ये तेजस। एक अच्छे बल्लेबाज की निशानी है। स्कोर बढ़ता हुआ 18 रन, 18 रन। फिर एक बार बढ़िया तरीके से खेला है। इस चौके को 3 सेकंड में बयान करूंगा। विश्वसनीय, दर्शनीय और लाजवाब। इसको बताओ 22 रन, 22। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 22 रन। क्या कहेंगे नितिन मते सर? नाही मला असं वाटतं तेजसला पण एक मॅन ऑफ द मॅच भेटलं होतं. तर मॅन ऑफ द मॅच भेटताना मला वाटतं की तो त्याला मैदानाची पूर्ण ताकीद आहे, कुठले शॉट कुठे खेळायचे आणि कुठल्या मुवमेंटला आणि कुठल्या बॉलरला खेळायचे हे त्याला माहिती आहे आणि त्याला चांगलंच माहिती आहे. आणि एक दिग्गज फलंदाज आहे, त्याला काही माहिती आहे, कानी कोपरे माहिती आहेत मैदानाचे. आता त्याला माहिती आहे कसं खेळायचं आहे, त्याच दिशेने तो जातोय. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. कारण की मला वाटतं की एकतर्फी लढत आता त्याला द्यायची आहे. कारण की जर धर्मेशचा विचार केला तो आता माघारी परतलाय, तर नंतर प्रीतम देखील परतलाय. म्हणजे मी आधीच म्हटलं की एखाद्याला उभं राहायचं आणि तेजसमध्ये काम करायचं आहे. ते जर काम केलं तर नक्कीच त्याच्यासाठी त्याला त्याच्या टीमसाठी खूप चांगलं आहे. नितिन उर्फ फुलालिया। पावर प्ले का ये ओवर होगा, 300 ओवर।
अपील केली. राकेश सर आपले डिसिजन सांगा प्लीज. यहाँ पर रिव्यू लिया है अंपायर्स ने. तो अजीत निकम साहब प्लीज कम कॉमेंट्री बॉक्स. अजीत निकम साहब नाही तर दिसतो पण मी नाही सांगू शकत तरी डिसिजन. व्हाईट बॉलचा यस चांगली पंचगिरी. राकेश वैदी सर उलंपणी सजावट मॅच असतेकडे धावसंख्या 23-23 सेमीफायनलचा सामना आहे. क्रॉसचं पॅट मारण्याचा प्रयत्न चांगलं फुटवर्क होतं पण इथे आपण पाहतोय फक्त एक धाव भेटेल दिनेशला आपल्या संघासाठी. पण स्ट्राईक एंडला जर पाहिलं आता तेजस या मॅचमध्ये फॉर्ममध्ये असणारा फलंदाज तेजस 24-24. इथे मात्र काय होतंय फटका थोडासा फसलाय का बघूया आपण. इथे मात्र थोडीशी तालमेलमध्ये गफलत होते. इथे मात्र आवडतंय चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण. येतोय विकेट रनआउटच्या स्वरूपात. सेमीफायनलमध्ये तुम्हाला असं काही करायचं नाहीये. सेमीफायनलमध्ये थोडंसं मला वाटतं की डोकं थोडंसं शांत ठेवून क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल असं काही क्रिकेट आहे. पण इथे मात्र कॉलिंग चांगली नव्हती. तर रनआउटच्या स्वरूपात दिनेशला देखील बाद व्हावं लागतं माघारी परतावं लागतं. तर धावसंख्या 24 आहे 24 रन. चांगली गोलंदाजी नितीन पडवळकर उर्फ लाल्या याची आपल्या संघासाठी. यश स्ट्राईक तेजस मात्र थोडासा ऑप्शनच्या पिचिंगमध्ये बाहेर पंचांचा इशारा येतो. एक वाईट बॉल अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्येत एका धावेने भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25-25.
चेंडू दिल खूप खेळण्याचा प्रयत्न, पण असं म्हटलं जातं की लाल्या आणि त्याची गोलंदाजी. मग जेव्हा तो गोलंदाजी करतो ना तेव्हा भले भल्याची धुवा उडवतो. मग किती फॉर्मला समोरचा बॅट्समन असतो. धावसंख्या 25-25. चेंडूपर्यंत मारायचा प्रयत्न, पण थोडासा बॅट थ्रो म्हणेन मी, पण चांगलं बॅटिंग लेग बाईकच्या स्वरूपात धाव येते. पंचांचा इशारा येते. धावसंख्येत एका धावेने भर. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 26-26. काय गोलंदाजी टाकले नितीने देखील. या बॉलला जर चौकार मारला तर 200 रुपयाचं पारितोषिक हर्ष पवार यांच्याकडे. क्या बात आहे. तुम्ही जी प्रेक्षक वर्ग बघत असतो की बॉल डॉट जात आहेत, एकच धाव येते, तर आपण प्राईज लावून बघूया. कॅश प्राईज लावली तर बघू बॅट्समॅन मारतोय का. तर ही टेस्टिंग असेल. या बॉलला चौकार आलाय, तसा प्राईज लागलाय, तसा 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 चौकार आलाय. 200 रुपयाची भरपाई होते. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. हर्ष पवार यांच्याकडनं. तर अजून एक चौकार मारला तर परत एकदा 500 रुपये भेटतील. क्या बात आहे. हे रोमांच. इथे मात्र इथे मात्र बॅट थ्रो, बॅट थ्रो, फायर थ्रो. हो 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 हो. पाणी पाठव ना भाऊ, इथं पाणी नाही. तुम्ही जी मला एक गाणं आठवत आहे, ये तूने क्या किया, हे तुम्हाला करायचं नाहीये. आणि अजून एक गाणं मला आठवलं, यही उमर है करते गलती से मिस्टेक. गलती से मिस्टेक तुम्ही कराल तर असं होईल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. येस सर. स्कोर बोर्डवर स्कोर आहे 31-31. काय म्हणालो मी, 3 आणि आत्ताच आपण पाहिलं की रनआउट देखील वाचला. 200 रुपयाचं कॅश प्राईज आलं. म्हणजे सगळं काही होतं मैदानामध्ये, सगळं काही घडामोडी ठरतात या मॅचमध्ये, म्हणजे सेमीफायनलमध्ये. काय म्हणाल मिस्टर. 3 ओवर में 31 रन. बहुत ही अच्छा स्कोर है यहाँ पर. अब 12 गेंदों में ज़्यादा से ज़्यादा रन बनाने हैं. जितने ज़्यादा रन बनाएंगे उतना फायदा होगा आपको, क्योंकि आप पहले बल्लेबाजी करते हैं. तो यहाँ से अगर 60-65 रन तक लेके जाते हैं आप, तो मैच में बने रहेंगे, क्योंकि बॉलिंग की ताकत है आप में. तीन षटक संपल्यात मैदानामध्ये. धावसंख्या 31-31. स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर परत एकदा आपण सुरुवात करतोय. चेंडू पिक ऑफ द रेस. मला वाटतं की कदाचित बघा पंचांचा इशारा का असेल. तर तेजस यांनी देखील 3 बॉल 3 चौकार मारले. तर विपुल मोरे जे दुबईवर आले त्यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. प्रत्येक चौकारांना आपण बघतो हॅट्रिक चौकाराला पारितोषिक लागतात. चेंडू चांगली गोलंदाजी. अफरातफर. इथे बघूया काय होतंय. तर हे लक असतं. मॅनिंग फॉर्म जो असतो त्याला आपण आऊट घेण्याच्या प्रयत्नामध्ये थोडासा बॅट बाउन्स, ही खेळपट्टीची करावं लागली उमेदची आपण पाहतोय. जेव्हा बॉल जेव्हा फिल्डरकडे येतो ना तेव्हा त्याला गॅदर चांगला करावा लागेल. बॅट बाउन्स झाला तर संधी भेटते. तुम्हाला क्लोज टायमिंग घ्यावे लागतील, ते इथे होत नाहीये. 33-33.
चेंडू फुलतो, चेंडूचा मारा इथे काय होतंय, थोडीशी दिशा हुकतायत. 4 धावायचे आहेत. आई जवली तर प्रेक्षकांना विनंती आहे, प्लीज 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 कळकळून विनंती आहे, प्रेक्षक वर्ग जो याची वेळी याच्या डोळ्यात केंद्र म्हणून काम केलं आतापर्यंत, प्लीज कोणी मध्ये येऊ नका, प्लीज. तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. मॅच बाहेरून मॅचचा आनंद घ्या. ऑनफिल्ड ही स्पर्धा चांगली कव्हर केली, प्रोफेशनल स्पर्धा आहे, याचा देखील तुम्ही थोडंसं पहा ही स्पर्धा. सुनील चेंडू मारायचा प्रयत्न, पण आता मात्र यज्ञेश चांगली फिल्डिंग, एकच भेटेल. धावफलकावर दर्शवत आहे 8 रन, 38 धावा धावफलकावर. मारण्याचा प्रयत्न, पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, फाईनला चेंडू ट्रॅव्हल करत होता, पण गणेश तिकडे एका खांब्यासारखं उभे असं म्हणेन मी. आणि मगाशी देखील गणेशने तशीच फिल्डिंग केली होती. याच्यामध्ये तो पटाईत आहे. ही इज नॉन फॉर इज ओन फिल्डिंग. ऑनली बदल. तर 3 धावा भेटते. यश 42 42 4 ओव्हर 42. तर यशनी या ओव्हरमध्ये 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक मुंबई क्रिकेट यांच्याकडनं, हर्ष पवार यांच्याकडनं. 4 ओव्हर 42 42. मुंबईजी काय म्हणाले मॅच? दोन्ही स्वीप हात लाव. समोर बाहेर कर, समोर बाहेर कर. तर शेवटच्या षटकाकडे आपण जातोय. हर्ष पवार यांच्याकडे पारितोषिक लागले 3 चौकाराला. तर एकच धाव भेटेल, एका धावने समाधान मानावं लागते. धावसंख्या मात्र 44 44 गणेश आहेत बॉलिंग मार्गला. हो सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, बॉल टू बॉल गोलंदाजी आपण ज्याला म्हणू शकतो. 45. what a fielding, only one run, फक्त एक आणि एकेरी धाव. तर एकेरी धावले धावफलक आपण पाहतोय 43 धावा धावफलकावर 46.
आता मात्र एक लॉंग हिट परतावा लागेल गणेशला भेटते विकेट आणि विकेट. 46 46 रन हुआ है, 40 रन हुआ है. 5 ओवर है प्रगति पे, 5 ओवर की अंतिम गेंद होगी. 46 कुछ हद तक बढ़िया स्कोर. इस बार एमपीएल का चौका तो 50 हुआ है. यहाँ पूरा टारगेट मिला है 51 रन का. नितिन साहब, ये फाइटिंग स्कोर होगा क्या? 50 रन का टारगेट दिया है. पहले ऐसा लग रहा था ये 30, 35 या 40 होगा, परंतु नहीं, 50 हुआ है. तो 51 का टारगेट है. क्या लग रहा है आपको? म्हणजे सेमीफायनलमध्ये 50 धावा म्हणजे मला भरपूर वाटतात. मग काही होऊ दे, म्हणजे मॅच तुम्ही फाईट करू शकता अशी धावसंख्या आहे. मॅचमध्ये तुम्ही पकड बनवू शकता अशी धावसंख्या आहे. मग समोरचा संघ जरी फॉर्ममध्ये असेल तर आम्ही देखील फॉर्ममध्ये आहे. 51 धावांचा टार्गेट असेल जिंकण्यासाठी टीम लष्करी अलायन्स यांना. सेमीफायनलमध्ये आहोत. सेमीफायनलची चर्चा जर आपण केली तर आजचा आणि अंतिम दिवस, मला वाटतं की आता माझा तब्बल एक मोठा सामना फक्त राहिला आहे. खूप काही विचार आपण करतो या स्पर्धेबद्दल, खूप काही सांगण्यासारखं या स्पर्धेबद्दल. MPL सीझन 4 म्हणजे 2024 मध्ये आपण आहोत. एकावन्न धावांचं आव्हान आहे, 51 धावांचं लक्ष आहे. मी आधीच म्हटलं की आपण देखील इतिहासाचे साक्षीदार आहोत की आपल्या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, लाखा मोलाच्या स्पर्धामध्ये, MPL मध्ये आपण कॉमेंट्री करतोय. आमचे मित्र स्कोरिंग करतात. डिजिटल लाईव्हची टीम तयार होते आपली पूर्ण लाईव्ह इव्हेंट कव्हरसाठी. एवढा मोठा पंचांचा पॅनल इकडे असतो. एक ग्राउंड आपण बघितलं, ग्राउंडची देखील चांगली पूर्तता करते MPL, म्हणजे सगळ्या गोष्टीची पूर्तता. आणि अनेक मान्यवर मग वेगवेगळ्या इथे आले. मला इथं सांगायचं आहे बॉक्स क्रिकेटबद्दल. बॉक्स क्रिकेटची आता वेगळी दुनिया आहे, वेगळी दुनियादारी आहे. पहिल्याचा बॉक्स क्रिकेट काय होतं की आपण 15 वर्षा अगोदरचं सांगतो की मॅचेस कुठे व्हायच्या ते देखील आपल्याला माहीत नसायचं. एका आपल्या मित्राकडे मोबाईल असायचा, त्याच्या मोबाईलवर मेसेज यायचा किंवा त्याला कॉल यायचा, तेव्हा जाऊन तो एंट्री टाकायचा, तेव्हा जाऊन खेळाडू जमायचे आणि खेळायचे. पण आता काय झालं, एक फॉर्म पडला लगेच मॅचला होईल सुरुवात. तर थोड्या वेळाने मी सांगेन तुम्हाला त्याचं दखल देखील की 10-15 वर्षाचं बॉक्स क्रिकेट कसं होतं. तर तेव्हा चालू मॅचकडे इथे सुरुवात. पॉवर प्लेचा इशारा, पंचांचा स्टार्ट. आणि पहिल्या चेंडूवर येतोय रोहन गोंडे यांचा विकेट. तर आत्ताचं बॉक्स क्रिकेट थोडंसं बदललं आहे. पहिला आपण पाहिलं की चपलेवर खेळलं जायचं, पण आता आपण पाहिलं टी-शर्ट, ट्रॅक आणि स्पाइक शूज याची जागा घेतली. क्वालिटी क्रिकेट, इम्प्रूव्हमेंट इन क्रिकेट. म्हणजे क्रिकेट तर जो खेळतो त्याला देखील खूप बरं वाटतं की अशा काही टी-शर्ट आणि ट्रॅक्समध्ये तो खेळतोय. आणि हे सगळं क्रिकेट बदललं आहे आता. MPLने पण तेच दर्शवलं आहे. लाखामोलाची स्पर्धा, प्रथम पारितोषिक 1,11,111 व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 66,666 व आकर्षक चषक. संघ मालकाला रेफ्रिजरेटर हे देखील आहे या स्पर्धेमध्ये. मॅन ऑफ द सिरीजला बायसायकल. ही प्रथा तर आधीपासून चालू आहे त्या बाजू. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिल्या चेंडूवर एक मोठा धक्का लागतोय, मोठा हादरा लागतोय. म्हणजे असं समजू आपण की मोठा मासा गळा लागतोय रोहन गोंडेच्या रूपामध्ये. आकाश अजूनही आहे. मात्र त्याची जागा घेण्यासाठी यज्ञेश कोळी. 51 धावा बनवायचे आहेत. आदरणीय सन्मान्य घनश्यामजी कणसे साहेब यांच्या इथे आगमन झालंय.
माजी नगरसेवक घनश्यामजी कनसे साहेब यांची उपस्थिती इथे आम्हाला लाभते आहे. त्यांचं हार्दिक असं स्वागत या पूर्ण IPL कमिटीतर्फे. थँक्यू. मॅचकडे चांगला फटका साधवला. इथे काय फिल्डिंग एफर्ट्स आहे. दिनेश उमेशजी, मी दिनेशबद्दल मला थोडं म्हणायचं आता. मुलुंडचा सुपरमॅन जर असेल ना कोण फिल्डिंगमध्ये तर दिनेश असेल. भरपूर वेळ असं आपण मी पाहिलं आहे. कारण की गेल्या MPLपासून आपण पाहतो त्याची फिल्डिंग करण्याची ऊर्जा आहे, म्हणजे जी एनर्जी आहे त्याला बघून प्रत्येक खेळाडू अजून एनर्जी मध्ये येतात. मग त्याने आता रोखलेला धावा बघा, क्या बात आहे. हॅट्स ऑफ. एकच धाव भेटेल. एका धावने खातं खुलत्या संघाचं आणि स्वतःचं. यज्ञेश एक. आकाश मोरे बॉलिंग मधला ओंकार. मात्र थोडासा बॅटची कडा घेऊन येणारा होता. एकच धाव भेटेल. एका धावाने धावफलक पुढे जायला. धावसंख्या 2. 3 चेंडू 2 धावा. स्टेट बॅक टू द बॉलर. ओंकारने देखील आजचा विधिवत गाजवल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. भरपूर अशी नावं आहेत जी आम्हाला घेण्यासारखी आहेत, पण काय परफॉर्मन्स ओंकारने देखील दाखवलाय आजच्या दिवसामध्ये. पंचांचा इशारा होतोय. पंच दंडित करतायत. दिनेश धनावडे सर. धावसंख्या 3. परत एकदा आता मात्र परत एकदा अवांतर धावसंख्या 4. 51 धावांचं लक्ष्य आहे. धावसंख्या 4. फक्त एक धाव भेटेल. 5 धावा धावफलकावर आपण पाहतोय. शेवटच्या मुवमेंटवर खेळणारा फटका होता. एकदा भेटेल. चांगली गोलंदाजी आम्हाला वाटतं ओंकार सर यांनी टाकले या पूर्ण षटकामध्ये. काय गोलंदाजी हाताळले. षटक क्रमांक 1 संपत्या मैदानामध्ये. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 6 वर. 24 चेंडू आणि 45 धावा अजूनही बनवायचे. दुबेजी काय म्हणा. ओंकार ने बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है. अपने पहले ओवर में केवल 6 रन दिए हैं, तो बची हुई 24 गेंदों में चाहिए 45 रन. नया गेंदबाज तैयार है. सामने आकाश मोरे. अंतिम गेंदों पर चौका लगाया था आकाश मोरे ने और सेमीफाइनल में स्थान लिया. अब देखना होगा. पहला विकेट जल्दी गिर चुका है रोहन का, तो काफी दारोमदार रहेगा आकाश मोरे पर. व्हाइट बॉल का इशारा. यहाँ दिशा से बढ़ के 1 रन का और इजाफा, तो स्कोर बढ़ता हुआ 7 रन. दूसरा ओवर है प्रगति पे. अच्छी फील्डिंग वहां पर तेजस की सराहना करनी होगी, प्रशंसा करनी होगी. बल्लेबाजी बढ़िया की है. फील्डिंग भी बहुत ही बढ़िया. ओहो, यहाँ पर मौका था. ऐसे मौके बनाने होते हैं आपको. बड़ा मुकाबला, बड़ा मैच है ये. यहाँ से जीता हुआ मेगा फाइनल खेलेगा, ये ध्यान में रखना है.
चौका। तो ये बल्लेबाज रुकने वाला नहीं है, ये आकाश मोरे आज रुकेगा नहीं। क्या लग रहा है नितीन सर आकाश मोरे की बल्लेबाजी के बारे में? अशा खेळाडूची कॅच तोडले, तुम्ही कॅच नाही तर मॅच पण सोडाल आणि टुर्नामेंटच्या बाहेर देखील जाऊ शकतात. एक क्षण मला आठवलं तर सांगतो या चेंडूनंतर 2003 वर्ल्ड कपमध्ये स्टीव्ह वॉकचा कॅच सोडली होती हर्षल गिब्सने, मग त्याने वर्ल्ड कप सोडला. मग साऊथ आफ्रिका संघ कधीच वर्ल्ड कपमध्ये फायनलमध्ये प्रवेश केला नाही आणि कधीच वर्ल्ड कप जिंकू शकला नाही आहे. ही आत्तापर्यंत जी रेकॉर्ड सांगतात. कॅच तुम्ही सोडू नका एखाद्या फॉर्ममधले असलेल्या प्लेअरचे, मग तुम्हाला भुक्तावं आणि फक्त भुक्तावं लागतं. तर जाऊयात मॅचकडे. पुढे चेंडू, व्हाईट बॉलचा इशारा. स्कोर कार्डवर स्कोर आहे 13-13. क्रॉस द पॅट फटका सजवला होता. ऑनली 15 गुड फिल्डिंग. कशी कॅच जरूर सोडले पण एक चौकार आलाय तो पण विथ फिल्डिंगद्वारे. म्हणजे आकाशला प्रॉपर क्रिकेटिंग शॉट त्याच्याकडे आहेत पण गॅस भेटत नाही आहे. पण जेव्हा त्याला गॅस भेटत ना तेव्हा तो वेगळ्याच ऊर्जेमध्ये असतो असा खेळाडू आहे. बघूया काय होते आता. संख्या 14-14. हो पंचांचा इशारा. व्हाईट बॉल 15-15. हो आणि उमेश आपण पहिला लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन त्याचा देखील फरक कदाचित गोलंदाजला पडत असेल. स्ट्राईक जेव्हा रोटेट होती मी लेफ्टीला कशी गोलंदाजी करू आणि रायटीला कशी गोलंदाजी करू हे त्याच्या मनात नक्कीच असेल. चेंडू टॉप एज आणि दिनेश सारखा क्षेत्ररक्षक ही कॅच काही सोडणार नाहीये. अजून एक धक्का लागतोय, अजून एका विकेटचं बदल, अजून एका विकेटचा बदल येतोय. MPL विकेट. 15-15. 15 रन. आता मात्र कुठेतरी मला असं वाटतं की आकाशला स्टँड देण्याची गरज आहे. आकाश बरोबर एखादा फलंदाज फक्त उभा राहायला पाहिजे. पण आकाशने आपलं काम केलं तर मॅचमध्ये पकड बनू शकतात. अजूनही अशी काही मॅचची पोझिशन आहे, अशी काही मॅचची सिच्युएशन आहे, अशी काही मॅच आहे तुमच्या आमच्यावर. सगळ्यात मॅचकडे धावसंख्या 15. हो काय गोलंदाजी होती पहा. मला वाटतं की पाठोपाठचे विकेट्स आपण पाहतोय मैदानामध्ये. तर धावफलकात आपण जाऊ. 2 षटक संपले मैदानामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली 15. 18 बॉल 36 अशी मॅच आहे. 18 गेंदों में 36. उमेश सर काय म्हणा. 12 रन का औसत है, 12 रन का औसत है, नामुमकिन नहीं है ये. तो 18 गेंदों में 36 रन. देखना होगा किस तरह की बल्लेबाजी करते हैं बल्लेबाज. आकाश मोरे है, तब तक नामुमकिन कुछ भी नहीं है. उन्होंने दर्शाया पिछले मैच में अंतिम गेंद पर 4 चाहिए था और उन्होंने चौका लगाया था. ओवर टू नितीन सर. हो आणि 18 चेंडू 36 धावा असताना आकाश अजून मैदानामध्ये ती देखील एक चांगली गोष्ट आहे. मी तर म्हणेन कर या किंग्स या संघासाठी. एका बाजूला जर विचार केला संघ आहे तो प्रभावित पडतोय आतापर्यंत तो म्हणजेच कोंडेश्वर प्रसन्न. पॉवर प्लेचा षटक. यस पंचांचा इशारा येतोय.
आई विजाचे ते वेगळे ते. काय मॅच असते बा. 18 बॉल 35, 18 बॉल 35 अशी मॅच आहे. काय फटका सजवला, काय फटका सजवला, काय फटका सजवला. येत आहेत 4 4 4 चौकार. काय जबरदस्त फटका होता, काय जबरदस्त फटका सजवला होता. आकाश अजूनही विकेटवर उभा आहे. एक तर्फी झुंज करतोय आपल्या संघासाठी, एक तर्फी झुंज देतोय. 20 आणि मला असं वाटतं की आकाश मोरे ग्राउंडवर आहे, त्याचा दुसरा भाऊ कॉमेंट्री बॉक्समध्ये. तो बघतो की माझा भाऊ कसा खेळतोय. तर हे देखील भावभावांचं प्रेम असतं. एखाद्या पारिवारिक कौटुंबिक सिच्युएशनमध्ये असतं की आपला भाऊ, आपला मुलगा काय करामत करतोय, हे देखील एक अभिमानाची गोष्ट असते आणि त्याच्या भावभावांसाठी ती अभिमानाची गोष्ट असते. आणि गॅप शोधलाय पण एकच धाव. बघूया काय होतंय. पंचांचा इशारा काय होतोय. थोडंसं कॉम्पिटिशन देतोय. हा चौकार आहे आणि चौकार आहे. त्या पाच आहे. मी आधीच म्हटलं, जसं की आपण पाहिलं की सामना कुठेतरी 2 ओव्हर जर विचार केला तर सामना मी आधीच म्हटलं कोंडेश्वर पसंत केला होता. पण जसे की असे चौकार आले तर आपण पाहतो आता की लष्कर एअरलाइन्स ती देखील कॅपिटलाइज करते या सामन्यावर आणि प्रभाव मिळवते. आपण आता 25 रन्स 25 धावा धावफलकावर. असं समीकरण आलंय. पहिला बॅकची टू एंड एकच धाव भेटेल. प्रीतमनी गोलंदाजी देखील तेवढी पटाईत केली. आपण पाहतो आकाश स्पर्धेचा स्ट्राईक एंडला मॅन इन फॉर्म ज्याला आपण बघतोय. 27 रन 27 धावा चालू असलेला सामना, सेमीफायनल सामना, एपिक एन्काउंटर ज्याला म्हणतो आपण, क्लोज एन्काउंटर ज्याला म्हणतो आपण, अशी मॅच आहे सेमीफायनलची मॅच. त्या बात आहे. थँक्यू. चेंडू थोडासा पॅकची टू एंड कशाच्या बॅटमधनं येतो फटका. पण एकेरी धाव चोरून काढले मी म्हणेन. एकाच धाव समाधान मारावं लागेल. धावसंख्या धावपस्थिती 28 काय मॅच रंगली आहे. महत्वपूर्ण. पुढे चेंडू जर मारायचा विचार केला तर ऑनली बंद. परत एकदा एक धाव. तर षटक क्रमांक 3 संपत्या मैदानामध्ये. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 29. स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा इशारा येतोय पंचांचा. येस, 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 22 धावा. तर उमेशजी, मला एक ओळ म्हणायची मी दररोज म्हणत असतो क्रिकेटमध्ये, आपले सगळं भाऊ खेळतात इकडे. काहीतरी कर भावा, काहीतरी कर भावा. केलीस तर तुझीच हवा आणि होईल तुझी हवा तर होशील या मैदानाचा ठावा. तुला जर ठावा व्हायचा असेल तर तुम्हाला ही मॅच जिंकावी लागेल. एकतर्फी क्रिकेट खेळावं लागेल असं मी वेळोवेळी म्हणत असतो. थँक्यू फॉर द क्रिकेट. जे क्रिकेट आपण पाहत आलोय, जे क्रिकेट आपण खेळत आलोय आणि जे क्रिकेट आता आपण समालोचनकडे करतोय, खूप आभार. एन्जॉय युअर क्रिकेट बिकॉज क्रिकेट इज लव, क्रिकेट इज एन्जॉयमेंट, क्रिकेट इज एंटरटेनमेंट. थँक्यू. धन्यवाद. Okay.
निलेश सर, तर 12 चेंडू आणि 22 धावा बनवायचे. ओके नीरव, 12 बॉल 22 अशी मॅच आहे. काही होऊ शकतं. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. काही होऊ शकतं. अशी मॅच आहे. कुठेही मॅच जाऊ शकते. सामना आहे सेमी आणि सेमीफायनलचा. सेमीफायनलच्या मॅचमध्ये अशा काही सिच्युएशन येत आहेत, काही गोष्टी घडत आहेत. बघूया काय होत आहे. हो, चांगला स्ट्रोक खेळला गेला, पण स्ट्रेट बॅक टू द बॉलर. पण थोडासा कशा थ्रो, पण विकेट किपर म्हणत असतील थ्रो तू खराब दिलास, पण चेंडू तू डॉट टाकले. हे सांगत असताना हे डोळ्यात डोळे इशारे करत असताना आपण पाहतोय. 11 चेंडू आणि 22 धावांचे 11 बॉल्स अँड 22 रन अशी मॅच. MPL सीझन 4चा खरा महासंग्राम येऊन पोचलाय सेमीफायनलच्या या बेधडक मुकाबल्यामध्ये. आता मात्र आकाश म्हणते की स्ट्राईक कदाचित पाठीकडे घेऊन की मॅचमध्ये थोडीशी पकड निर्माण करायचं, चौकार यावे लागते, काहीतरी करावं. 10 चेंडू आणि 21 धावा अजून बनवायचे. 10 बॉल 21 अशी मॅच. फिल्डर्स पाहिले तर एकतर्फी आपण पाहतो की कुठली फिल्डिंग कुठे लावायचे, या मुवमेंटला काय करायचं आहे. कारण की आकाश स्ट्राईकवर जसा येतो तसा आपण फिल्डर्सचं देखील अफरातफर बघत असतो. काय रे म्हणते तुझा काय प्रॉब्लेम नाही आहे त्याचं, बरोबर आहे. हा मगाशी पण गेलेलं, चेक केल्यानंतर काय नव्हतं. दहा चेंडू आणि 21 धावा बनवायचे आहेत. 10 बॉल 21 अशी मॅच आहे. पुढील चेंडू फटका खेळलाय. फटकाची खासियत पहा, या फटक्याचं सौंदर्य पहा, या फटक्याची जी जमिनीलगत खेळणारा हा फटका पहा. वन ऑफ द क्लासी शॉट आजच्या दिवसातला. म्हणजे अनेक आकाचे शॉट्स आहेत ज्याला आपण क्लासी म्हणतो, पण हा असा शॉट होता जो मला असं वाटतं की मी आधी परत बोललो. मुंबई क्रिकेट इथे सज्ज झाले. तुम्ही एखादी रील टाका, तुम्हाला लाईक असे भेटतील ना, तुम्ही मुंबई क्रिकेटमध्ये फेमस व्हाल. तुमचा इव्हेंट येस, आणि नक्की त्याच्या भावाचा इव्हेंट आहे. त्या बाजू 34 34 फटका काय समोर सर स्कोर आपण पाहिला तर धावसंख्या 38. 8 बॉल 13. म्हणजे मोरे या शब्दामध्ये आपण पाहिलं तर MORE म्हणजे मोर, म्हणजे हे दिल मांगे मोर. पण इथे प्रेक्षक म्हणतात हे दिल मांगे मोर, आणि मोरे त्यांना ते मोर देतोय, म्हणजे फुर्ती असा करतोय. क्या बात आहे. एक तेरी तो एक मेरी असा सांगणारा गोलंदाज आहे. म्हणजे काय मॅच आहे पहा, सुंदर मॅच, मोठा मॅच. आणि पहा जसा मोरे बाद झाला, लगेच आपण पाहिलं की असं पाहिलं की जे कोंडेश्वर प्रसन्नचे समर्थक आहेत ते देखील खुश झाले. त्यांच्या तंबूमध्ये थोडीशी घबराट होती, पण इथे आता मात्र श्वास घेतील. त्या बाते 7 चेंडू आणि 13 धावा बनवायचे. 7 बॉल 13. अभी भी 12 ही मारने गए, 7 बॉल 13 अशी मॅच. क्या बात. 7 बॉल 13 मध्ये जाण्यासाठी ही मॅच, पण या मॅचला एक रोमांचक पडते. भारत
सात बॉल 13 रन धावांची आवश्यकता. आता पाहतोय कॅप्टन देखील विचार करतोय काय होईल या मॅचमध्ये, काय होणार आहे. मोरेला आऊट घेतला, आपण मॅचला आलोय, मॅचमध्ये आलोय, पकड बनवले, पण अजून 7 चेंडू. हे 7 चेंडू येणारे 7 चेंडू निर्णायक असतील. हे येणारे 7 चेंडू ठरवतील की मॅचचं भवितव्य काय आहे. अशी मॅच आहे. तुम्ही तर प्रेक्षक वर्ग मी चारी बाजूला तुम्ही बघा, कॅमेरा तुम्ही फिरवा, प्रेक्षक अशाच्या अशा जागेवर उभे आहेत. कुठलाही प्रेक्षक हालत नाही. काय पडतं टाळ्यांचा कडकडाट झालाच पाहिजे. त्या पाच आहे, मॅच जाते शेवटच्या आणि शेवटच्या षटकामध्ये, लास्ट ओव्हरमध्ये. 6 चेंडू आणि 13 धावा. उमेशजी असं तुम्ही काय मैच के पहले मैं हमारे दर्शक के उनके साथ देख रहा हूँ. 200 रुपये देगा उसको, ये ओवर निकाल. भाई तू बोलना तेरा खर्चा होता है. 500 बोलू, 500. एक दिग्गज खेळाडू झपाटा संघाचे 500 देगा. निळकंठ गव्हाणकर यांचे इथे हार्दिक स्वागत स्पर्धेमध्ये. थँक्यू निळकंठ. तर तव्यात शेवटच्या षटकाकडे जिकडे आवश्यकता असेल ती म्हणजे 6 चेंडू आणि 13 धावांची. 6 बॉल 13. गंबुडा यांनी जर मॅच काढली म्हणजे धर्मेशनी या ओव्हरमध्ये, तर दीपक मिश्रा यांच्याकडे 500 रुपये आणि संतोष डेकोरेटरचे नांगरे यांच्याकडे देखील 500 रुपये. त्या बाबत 1000 रुपयाचं रोख पारितोषिक घेत आहे. ही मॅच जर त्यांनी काढली तर धर्मेशचे अनेक चाहते आहेत. मला असं वाटतं की बॉलिंग करणाऱ्या टीमचे देखील, बॅटिंग करणाऱ्या टीमचे देखील, पण ज्या विभागात तुम्ही राहता ते विभाग जर तुम्हाला गाजवायचा असेल तर त्या विभागाच्या खेळाडूसाठी मी काहीतरी करीन. आणि परत एकदा पारितोषिक घेत आहे धर्मेशसाठी, विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. त्या बाबतीत तर MPLची स्पर्धा हेच इतिहास राहिलेत. MPLचे तब्बल 10,000 कॅश प्राईज MPLमध्ये कमवलेत खेळाडूंनी. यावर्षी देखील ते स्वप्न घेऊन MPL उतरली. आता देखील प्राइजेस लागतात सेमीफायनलमध्ये. आम्ही देखील बिझी आहोत इकडे प्राइजेस सांगताना. त्या बाबतीत चेंडूचा समाचार घेऊ शकले नाहीये. त्या बाबतीत टाळ्यांचा कडकडाट प्रत्येक चेंडूवर. डॉट बॉल आला तर कोल्डेश्वर प्रसंगाचे समर्थक खूप होते, पण एखादा 2 किंवा 4 आले. डॉट बॉलला देखील 100 रुपये. त्या बाबतीत डॉट बॉलला देखील 100 रुपये संतोष डेकोरेटरचे नांगरे यांच्याकडला. त्या 5 आहे. विकेटला 200, जिंकवल्यावर 500. आता मात्र एक हायफाय इनिंग, हायफाय फटका. इथे काय होतं, बॅट बाउन्स करा. येस नो पण हा दर्शवणारा फटका. 2 धावा येत आहेत. मॅच इज ऑन. पिक्चर अभी बाकी है मेरा. पाहिलं 4 बॉल 11 गेंदों में 11 रन. हा मॅच आहे आणि ड्रोन कॅमेरा चाललाय. क्या बात है. 4 बॉल 11. प्रत्येक थर्ड अंपायरकडे पंच जाते. अजित निकम सर या सर लवकर.
मैं देगा ना भाई मगर हार गया तेरे ऊपर है
पंचांनी घेतली. असं म्हणेल क्रिकेट क्रिएटिव्ह सस्पेंड असं म्हणेल. यश बोलते मॅन ऑफ द मॅच. यश त्यांनी घ्यायचं आहे. Man of the match चा किताब आपण घेतोय.